हॅलो गाईज, आज रोजाचा माझा आहे 10वा दिवस. तर मी आज उठले 7 वाजता आणि आज ऑफिस पण जायचं नव्हतं, कारण की माझ्या मित्रासोबत आज मी पचमढीला जायचा प्लॅन केलं होतं. तर मी आधी उठून सरी पहिले जिजूची गाडी बाहेर काढलं आणि साफ केलं. आणि आज रोजा होता तर मी काही खाल्लो पण नाही. आज 5:13ला रोजा चालू होणार होता, अजून 6:14ला संपणार होता. तर मी आधी लवकर सर्व काम करून सरी कपडे वगैरे पॅक केला, आंघोळ केला आणि पचमढीच्यासाठी रेडी झाला. तर माझी आंघोळ झाली बघा, अजून ड्रेस पण घालून झाले. आज लोवरच घातले होते. अजून मी सुटकेस काढून बाहेर निघालो. तरी आमची बाजूवाली होती, तिला वाटलं मी आज ऑफिसला जाणार आहो, म्हणून ते माझी वाट बघत होती. तर ती पण आज शाळेत नाही जाऊ शकली. आमच्या मोठ्या आल्या. आमच्या गाडीचा चक्का पण खराब झाला होता, तर मी माझ्या गाडीचा चक्का काढून सरी याला दिला. त्याने आपल्या गाडीमध्ये टाकलं. मग या दूर राहिली बघा घरीच असते, पण शाळेत नाही जाऊ शकले. मग आम्ही गाडीमध्ये बसलो दुसऱ्याला घ्यायला. मग आज थर्ड कंटेस्टंट आमचा संकेत, त्याला घेतलो. मग अजून एक जण बाकी होता, त्याला घ्यायला गेलो. तर हाय निखिल बघा किती खुश आहे. मग आम्ही निघालो नाश्ता करायला. आम्ही म्हणजे हे तिघायला नाश्ता करायचा होता म्हणून. ते यांना नेलो दुर्गा पोहेवाल्याकडे. ते नाश्ता केला यांनी. माझा तो उपवास होता, तर मी काय खाल्लो नाही. मग आमचा नाश्ता करून झाला. आम्ही निघालो आपल्या गाडीकडे. मग तिथून निघालो पेट्रोल पंपकडे. पेट्रोल भरायचं होतं म्हणून. आम्ही पेट्रोल पंपमध्ये आलो. आणखी गाडीची टंकी फुल केलो. तर 23 लिटर आम्ही पेट्रोल भरलं. मग त्यानंतर वाढलो आम्ही पचमढीसाठी. मग बघता बघता 1:30 वाजून गेले. ते यांना भूक पण लागली होती. मग आम्ही थांबलो शिवनीकडे जेवण करायला. मग यांनी ऑर्डरमध्ये फक्त व्हेजमध्येच बोलवला. डाळ तडका, पोळी, अजून थोडासा भात, अजून आलूचा भरता. मग आमचं जेवण वगैरे करून झाला. मग आम्ही निघालो परत पचमढीच्या रस्त्यामध्ये. मग आम्ही छिंदवाडामध्ये पोहोचलो. मग वाजले होते 4. मग मी तिथे सेल्फी स्टिक वगैरे घेतलं. तर आम्ही ट्राय करत होतो कसे यूज करायचं आहे सेल्फी स्टिक वगैरे. तर आम्ही समोरची व्हिडिओ बनवत होतो बघा. काही पण रँडम काही पण करत होतो. मग आम्ही चाय प्यायसाठी थांबितलो. आम्ही म्हणजे माझ्या मित्रासाठी. तर त्यांनी चाय वगैरे पिला. मग अजून वाढलो. मग इथं पण थोडंसं चकलस केलं. ट्रायपॉड वगैरे लावून सरी कसा यूज करते म्हणून सरी बघा मी पण यूज करतच होतो. मग बघता बघता 6:30 वाजून गेले. अजून रोजा खोलाचा टाईम पण झाला होता.
मग आम्हाला एक जागा भेटली जिथे काय खायला भेटायचं पाहिजे म्हणून. ते इथे एक काकाजी समोसा बनवत होता, काळातच होता. आणि बाजूला गुपचूपची दुकान पण होती. तर बाजूला गुपचूपची दुकानच होती. तर मी विचार केला तिथेच खाऊन टाकतो म्हणून. तर इथेच माझा आज रोजा खुलला गुपचूप खाऊन सरी. मग समोसा पण खाल्लो आम्ही. अशा प्रकारे माझा रोजा खुलला. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. बाय.